आपण प्रश्नपत्रिका अभ्यासत होतो आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्न पहिला कसा सोडवायचा त्याचा अभ्यास केलेला आहे आणि एकाच प्रश्नातून दुसरा प्रश्न देखील कसा पाहायचा हे पण आपण लक्षात ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर फरक स्पष्ट करण्यासाठी सुद्धा हे दोन्ही वाक्य वापरता येतात. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत ही विभाजन पद्धत आहे आणि ते स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत ही राशी पद्धत आहे. तर अशा प्रकारे देखील आपल्याला जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर आपण आता इथे प्रश्न दुसरा अभ्यासणार आहोत. हा आपला प्रश्न पहिला 20 गुणांचा आपण अभ्यासलेला आहे आणि त्याची उत्तरं देखील आपण बघितलेली आहेत. त्यानंतर आपला प्रश्न आहे जो व्याख्या द्या. आपला प्रश्न दुसरा आहे. आता इथे आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे की खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये कोणतेही 3 सोडवायचे असतात. आपल्याला 6 गुण म्हणजे प्रत्येकी हा जो प्रश्न दुसरा आहे तो 12 गुणांचा आहे, पण हा प्रत्येकी एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. आता इथे दिलेलं आहे की ह्या संकल्पना ओळखण्यासाठी आपल्याला उदाहरणं अगदी व्यवस्थितरित्या वाचून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सफरचंदाची किंमत 10% कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत 10% वाढ केली. आता इथे किंमत किती टक्क्यांनी कमी झालेली आहे तर 10% किंमत कमी झाली. मागणीत किती कमी झालेली आहे तर 10% मागणीसुद्धा इथे कमी झालेली आहे. म्हणजे आपल्याला येणारं उत्तर हे 1 येणार आहे. म्हणजेच हे उदाहरण आपलं आहे एकक लवचिक मागणीचं उदाहरण आहे. म्हणजे किमतीतील बदलाबरोबर मागणीतला बदल समान असतो. म्हणजे किंमत बदल बरोबर मागणीतला बदल हा जो आहे हा समान असतो. मागणीतला आणि किमतीतला बदल त्याला एकक लवचिक मागणी असं म्हटलं जातं. तर एकक लवचिक मागणीचं उदाहरण आहे हे. आणि या ठिकाणी जो बदल आहे आपला तो बदल समान असल्यामुळे एकक लवचिक मागणीचं उदाहरण आपल्याला इथे सांगता येईल. त्यानंतर पुढचं आहे हा आहे एकक लवचिक मागणी. मागणीच्या किंमत लवचिकतेच्या प्रकारामधला हा एक प्रकार आहे आपला. त्यानंतर पुढे आहे रमाकांतने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 80,000 उत्पन्न कर भरला. आता उत्पन्न कर हा प्रत्यक्ष करामध्ये येतो, त्यामुळे इथे संकल्पना काय आहे तर ती प्रत्यक्ष कर आहे. उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर आहे आणि त्यामुळे हे सरकारच्या उत्पन्नाच्या जो स्रोत आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आहे. म्हणजे करेत्तर उत्पन्न आणि कर उत्पन्न हे जे 2 भाग आहेत त्याच्यामधला हा एक प्रत्यक्ष कराचं हे उदाहरण आहे. आणि प्रत्यक्ष कर हा ज्या त्या व्यक्तीला भरावा लागतो, त्याचं हस्तांतर करता येत नाही. आणि एका आर्थिक वर्षामध्ये जेवढा आपण उत्पन्न घेतो त्याच्यावरती आपल्याला जो कर द्यावा लागतो त्याला उत्पन्न कर असं म्हटलं जातं. इन्कम टॅक्स असं देखील म्हटलं जातं. आता इथे आहे माधुरीने 1 लाखाची एक रकमी रक्कम 5 वर्षाकरता बँकेत ठेवलेली आहे. आता 1 लाखाची ही जी एक रक्कम आहे ती किती वर्षाकरता ठेवली तर 5 वर्षाकरता ठेवलेली आहे. म्हणजेच इथे उदाहरण जे आहे ही संकल्पना जी आहे ती मुदतबंद ठेव याची संकल्पना आहे. की मुदतबंद ठेव की रक्कम किती आहे 1 लाख आहे, किती वर्षासाठी ठेवले तर 5 वर्षासाठी ठेवले. म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी बँकेमध्ये ठेवलेली जी रक्कम आहे ती मुदतबंद ठेव म्हणून ओळखली जाते. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले म्हणजे आपण विकत घेतले याचा अर्थ आहे की आपण आयात केली. यालाच म्हटलेलं आहे आयात व्यापार. हा प्रश्न दुसरा देखील अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे या प्रश्नांमध्ये एक गुण जो असतो तो फक्त संकल्पना आपण जी काय ओळखले त्याच्यासाठी असतो. एक गुण तुम्ही त्या व्याख्येसाठी असतं. आयात कशाला म्हणायचं, जेव्हा एखाद्या देशाकडून कोणत्या वस्तू विकत घेतल्या जातात त्याला आयात म्हटलं जातं आणि जेव्हा विकल्या जातात तेव्हा त्याला निर्यात म्हटलं जातं. इथे खरेदी केलेली आहे म्हणजे आपण विकत घेतलेला आहे म्हणून हा आयात व्यापार आहे. संकल्पना ओळखल्यानंतर 3 गुण आहेत आणि त्यांच्या व्याख्या दिल्या म्हणजे प्रत्येक एका संकल्पना ओळखण्याला याला 1 गुण आहे आणि जेव्हा याची व्याख्या लिहू आपण तेव्हा त्याला 1 गुण आहे.
असं आपल्याला इथे कोणतेही 3 सोडवायचे आहेत. पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करणं गरजेचं आहे. व्यवस्थित सुटसुटीत अशा प्रकारची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आपल्याला लिहायची आहे. हा फरक स्पष्ट करा आहे. कोणतेही 3 इथे सोडवायचे आहेत. 6 गुणांसाठी आपल्याला हा फरक स्पष्ट करा आहे. इच्छा, मागणी, अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, नाणे बाजार, भांडवल बाजार, अल्पाधिकार, मक्तेदारी. यामध्ये आपल्याला एक लक्षात येते की ह्यातल्या ज्या संकल्पना दिसतात ह्या सर्व संकल्पनांच्या व्याख्या पाठांतर करणं खूप आवश्यक आहे. कारण याच्यावरच आधारित प्रश्न पहिल्यामध्ये वगैरे प्रश्न येऊ शकतात. या सगळ्यांवरचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. आपल्याकडे सगळ्या या प्रश्नांची उत्तरं चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्थूल अर्थशास्त्राची कोणती 4 वैशिष्ट्य. आता हा देखील प्रश्न किती गुणांचा आहे? 12 गुणांचा आहे. म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न आपल्याला 4 गुणांसाठी असणार आहे. मागणीचे प्रकार, मग मागणीच्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष मागणी असेल, त्यानंतर अप्रत्यक्ष मागणी असेल, संमिश्र मागणी असेल, पूरक मागणी असेल, स्पर्धात्मक मागणी असेल. तर ह्या अशा सगळे हे मागणीचे एकूण 5 प्रकार आहेत. अतिशय सोपा असा भाग आहे हा मागणीच्या प्रकाराचा प्रश्न. प्रत्यक्ष मागणी असेल, अप्रत्यक्ष असेल, पूरक, संमिश्र आणि स्पर्धात्मक मागणी असेल. पुरवठा निर्धारणाचे 4 घटक, मग उत्पादन घटकाच्या किमती असतील, तंत्रज्ञानाची स्थिती असेल, हवामान असेल, ह्या सगळ्या गोष्टी 4 घटक आपल्याला इथे लिहिता येऊ शकतात. सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण आहे. सार्वजनिक खर्च हा 4 प्रकारचा असतो. भांडवली खर्च आहे, त्यानंतर विकास खर्च आहे, विकासेतर खर्च आहे. तर अशा प्रकारे इथे आपण लिहू शकतो. निर्देशांकाच्या मर्यादा आपण लिहू शकतो. हा 4 गुणांसाठी एक प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न 5वा 4था देखील अतिशय महत्त्वाचा आहे की खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारान स्पष्ट करायचे आहे. एकूण 3 सोडवायचं आहे. हा देखील 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिका नीट वाचणं आणि त्याच्यातले प्रश्न समजून घेऊन योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं अतिशय उपयुक्त ठरू शकतं. असंख्य ग्राहक व विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचं एकमेव वैशिष्ट्य आहे. जेव्हा एकमेव असं म्हटलं जातं तेव्हा ते विधान चुकीचं असतं शक्यतो. कारण याला अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे एकच वैशिष्ट्य नाही आहे पूर्ण स्पर्धेचं. त्यामुळे आपण या विधानाशी असहमत आहोत. कारण अनेक उदाहरणं आहेत, अनेक वैशिष्ट्ये आहेत पूर्ण स्पर्धेची. जसं किंमत स्वीकारणारा असेल, वाहतूक खर्चाचा अभाव असेल, त्याच्यानंतर उत्पादन घटकांची गतिशीलता असेल, हे सगळे मुक्त प्रवेश, मुक्त निर्गमन असेल, ही देखील वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे फक्त असंख्य ग्राहक आणि विक्रेते हे नाही आहेत, तर अजूनही वैशिष्ट्ये आहेत. तेव्हा आपण ती वैशिष्ट्ये या उत्तरामध्ये लिहू शकतो की आपण या विधानाशी सहमत नाही आहे. तर का सहमत नाही आहेत? तर पूर्ण स्पर्धेची ही देखील वैशिष्ट्ये आहेत. जसं आपण आत्ता बोललो ती सर्व वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आपण या विधानाशी सहमत नाही आहे. भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तर हे सरळ विधान आहे. हो, आपण या विधानाशी सहमत आहोत. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हो, या विधानाशी देखील आपण सहमत आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे आपण बघितलेला आहे. पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. बरोबर आहे, कारण मागणी वक्र हा खाली जाणारा असतो तर पुरवठा वक्र हा वर जाणारा असतो. निर्देशांक मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. तर आपण या विधानाशी असहमत आहे. मूळ वर्षाचा आधार घेऊनच निर्देशांक तयार केला जातो. तर इथे सुद्धा तुम्ही सहमत असहमत लिहिलं तरी त्याला 1 गुण मिळणार आहे. आणि उत्तराचं जे स्पष्टीकरण आहे ते 3 गुणांचं आहे आणि असा हा 4 गुणांचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे इथे देखील तुम्ही सहमत असहमत हे नक्की लिहिणं आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देणं अतिशय गरजेचं आहे. आता हा एक आहे प्रश्न 5वा जो 8 गुणांसाठी आहे. हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला इथे तक्ता दिलेला असतो आणि त्या तक्त्याच्या आधारावरती आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे वस्तू आणि सेवा करांचे संक्षिप्त नाव लिहा. तर इथे दिलेलं आहे बघा, ज्याला काय म्हटलेलं आहे GST, वस्तू आणि सेवा कराचं हे संक्षिप्त नाव आहे. आता इथे वरील बिलात CGST आणि CGST किती टक्के लावला आहे तर इथे दिसतं आहे आपल्याला हे दोन्ही किती टक्के लावलेलं आहे तर 6% दिसतो आहे इथे दोन्हीही.
वरील पेनचा मूळ दर किती आहे? आता इथे आपल्याला मूळ दर विचारला आहे. तर हा पेन आहे, पेनाचा मूळ दर किती आहे? तर इथे पेनांची संख्या दिलेली आहे 10, दर किती दिलेला आहे? 8 रुपये दिलेला आहे. 10 पेन विकत घेतलेले आहे, तिथे आपल्याला एकूण 80 रुपये रक्कम झालेली आहे. तर इथे मूळ पेन जो आहे त्याची मूळ पेनाची किंमत किती आहे? तर 8 रुपये इतका आहे. विक्रेत्याचा GST नंबर काय आहे? तर इथे पूर्ण GST नंबर दिलेला आहे विक्रेत्याचा, हा GST नंबर आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे सुद्धा तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळू शकतात. म्हणजे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ही सर्व प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सोडवलेली आहे. तरी पण हा एक सराव होण्यासाठी किंवा एक प्रश्नपत्रिका कशाप्रकारे आपल्यासमोर येणार आहे आणि 3 तासामध्ये आपण प्रश्न कशाप्रकारे सोडवू शकतो याच्यासाठी आपल्याला हा एक सराव होईल म्हणून आपण ही प्रश्नपत्रिका पुन्हा बघत आहोत. आता ही जी आकृती आहे ही आकृती मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलाची आकृती आहे. सगळ्यांना दिसत असेल की 300 रुपये किंमत आहे, 3000 रुपये इथे पुरवठा आहे. म्हणजे 300 रुपये किमतीला मागणी आणि पुरवठा समान होतो आहे आणि तो किती आहे? तर इथे 3000 इतका मागणी आणि पुरवठा आहे. आता साधे साधे छोटे प्रश्न आहेत की वरील आकृती श अक्षावर काय दर्शवलेलं आहे? आता हा इथे श अक्ष दिसतोय, तर श अक्षावर काय दर्शवलेलं आहे? तर मागणी व पुरवठा दर्शवलेला आहे. सगळ्यांना दिसत असेल इथे मागणी व पुरवठा दर्शवलेला आहे. कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे? तर 300 या किमतीला मागणी आणि पुरवठ्याचा समतोल आपल्याला इथे स बिंदूत साधलेला दिसतो. वरील आकृतीत य अक्षावर काय दर्शवलेलं आहे? तर य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. इथे दिसत आहे किंमत दर्शवलेली आहे. वरील आकृतीत मागणी पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूनं दर्शवला आहे? तर इथे स बिंदू दिसतोय, तर तो बिंदू काय आहे? स बिंदू आहे. म्हणजे हा प्रश्न देखील अतिशय सोपा आहे. इथे सुद्धा 4 गुण मिळण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तेव्हा प्रश्न नीट वाचणं, प्रश्न काय विचारला आहे ते बघणं आणि त्याची उत्तरं व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतात. प्रश्न 5व्यामध्ये त्यामध्ये एक आकृतीचा आपला प्रश्न झाला. इथे आपण एक तक्त्याचा प्रश्न सोडवला. आता आपल्याला इथे दिलेला आहे तो पॅरेग्राफ दिलेला आहे आणि पॅरेग्राफवरचे प्रश्न दिलेले आहे. आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे बघूया. मागणीनुसार अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? आता इथे या प्रकारे पण तुम्ही सोडवू शकता की प्रश्न वाचणं आणि नंतर मग त्याचं उत्तर शोधणं. तर मागणीनुसार पहिल्याच वाक्यामध्ये दिलेलं आहे बघा, वितरण करून त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण करण्याची आर्थिक क्रिया होय. की डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञान कंपन्यांनी वस्तू व सेवांचे तात्काळ वितरण करून ग्राहकांची मागणी त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आर्थिक क्रिया म्हणजे मागणीनुसार अर्थव्यवस्था हवे. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे की मागणीनुसार अर्थव्यवस्थेची कोणतीही 2 उदाहरणे सांगा. तर मागणीनुसार अर्थव्यवस्थेची उदाहरणं इथे दिलेलं आहेत बघा. राईड शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, उबर आहे, ओला आहे, त्यानंतर बिग बास्केट आहे, डुएन्झो आहे, रिलायन्स जिओ आहे. ही सगळी उदाहरणं आहेत आणि वरील उताराविषयी आपलं मत लिहायचं आहे 2 गुणांसाठी. तर अशा प्रकारे पॅरेग्राफवरचा सुद्धा प्रश्न तुम्ही सोडवू शकता आणि हा प्रश्न आपला 16 मार्कांचा आहे. एक प्रश्न आपला इथे 8 गुणांसाठी असणार आहे. याचे देखील आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. या प्रश्नांचे देखील व्हिडिओ सर्व बनवलेले आहेत. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2 पद्धती इथे विचारलेल्या आहेत. आणखीन एक प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाचा विचारला जातो की अडचणी सांगा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या अडचणी आहेत, मग व्यावहारिक अडचणी असतील आणि तात्विक अडचणी असतील, तर ते सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलं जातं. तात्विक अडचण असेल ह्या देखील प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात. इथे किंमत लवचिकतेचे प्रकार विचारलेत. बऱ्याच वेळेला मागणीच्या लवचिकतेचे प्रकारसुद्धा विचारले जातात. तर मागणीच्या लवचिकतेचे सुद्धा 3 प्रकार आहेत. किंमत लवचिकतेचे एकूण 5 प्रकार आहेत. तर अशा प्रकारे आपण हे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर असा आपला एकूण हा 80 गुणांचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तर लिहिणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला जितकं त्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे ते लिहिणं, प्रश्न टाकणं आणि तिथे उत्तर लिहिणं हे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवता आणि तेव्हा आपल्याला तिथे एक संधी असते की 80 पैकी आपल्याला काहीतरी गुण मिळण्याची तिथे संधी असते. त्यामुळे आपण जेव्हा 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळण्याची शक्यता देखील असते.
तर अशा प्रकारे आपण इथे बघितलेलं आहे की हा 80 गुणांचा आपला पेपर आहे आणि या 80 गुणांच्या पेपरमध्ये आपल्याला इंटरनल 20 गुणांचं असतं आणि असा आपला 100 मार्कांचा अर्थशास्त्राचा पेपर आहे. इंटरनलचे मार्क्स तर दिलेले असेल तुम्ही आणि आपला 1 मार्चला जो अर्थशास्त्राचा पेपर आहे तर तो पूर्णतः सोडवणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण पूर्ण पेपर सोडवतो आणि प्रश्नपत्रिका कशी असते ते हे एक उदाहरण तुम्ही बघू शकता. इथे आपण पूर्ण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे, प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून घेतलेली आहे, प्रश्नपत्रिका कशी सोडवली जाते ते देखील आपण इथे बघितलेलं आहे. तर प्रश्न पहिल्यामधला आपला हा 20 गुणांचा प्रश्न असेल. प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही संकल्पना ओळखल्या तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे 1-1 गुण मिळू शकतो. फरक स्पष्ट करा असेल, या प्रश्नांची उत्तरं असतील, त्यानंतर सहमत असहमतसाठी 1 गुण इथे मिळू शकतो. हा तक्ता वाचन करून नीट सोडवणं इथे तुम्हाला 8 गुण मिळू शकतात. तर अशा प्रकारे पासिंग होण्यासाठी अतिशय सोप्या प्रकारची अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.